आरक्षण मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही असा निर्धार या मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। या आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास निर्गणे यांनी। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव जे आहेत आंदोलन करताना दिसून येत आहे। अशा प्रकारचा कोल्हापूर जिल्ह्यातील आपण पाहू शकता बहिरेवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मधले जे मराठा बांधव जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी जे कोल्हापूरहून 5 दिवसापासून सायकलवर आलेले दिसून येत आहेत। सायकलवरून ते कोल्हापूरहून थेट मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आलेले आहेत आणि त्यांचा आवाज बसलेला आहे। सर, कुठून आलेले आहेत, किती दिवसापासून प्रवास करत होता? माझं नाव लोक आमदार संपर्काचे राणा बैलोट तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। मी 2013 पासून एक पण केलं, पण आमच्या गाड्या आपल्या खोपडीच्या पुरगे पुरगे का बलात्कार झाला। 2013ला मी पण केलं, पायात चप्पल घालणार नाही। मराठ्याला समाजाला आरक्षण मिळत होतं, असेच केला देत, पण आम्ही भाऊ शेतमजूर मिळत नाही मिळत नाही तो बघा मी मुंबई किती दिवस लागले तुम्हाला? 4 दिवसात मी आलो। आपण पाहू शकतो 4 दिवस जे आहे ते लागलेले आहेत आणि त्यांच्या पायामध्ये चप्पल नाहीये। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जे आहे तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार जो आहे इथल्या जे कोल्हापूरमध्ये आलेल्या मराठा बांधवांनी व्यक्त केलं दिसून येत आहे। त्यामुळे मराठा बांधवांना आरक्षण मिळावं याच मागणीसाठी कोल्हापूरहून थेट आझाद मैदानामध्ये दाखल झालेले आहे। कॅमेरामॅन अरविंद सह विकास निर्गणे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।